अरे शंकर, हा. अरे वर चढलाय सांगायच तरी. अरे झालं थोडस काम होतं. नाही हे हालाय लागलंय खूप ते डगमग. चल घे तिकडे. लग्नानंतरची नली आणि वेदची पहिली दिवाळी. नवीन सून म्हणून किती कौतुक व्हायला पाहिजे तिचं. व्यंगस्नान, लक्ष्मीपूजन, पाडवा या सगळ्यात हस्तस्पर्श व्हायला पाहिजे होता तिचा. बाबाराव वेळ मिळेल तेव्हा तिचा अपमान करत राहतो. पण काहीही झालं तरी नली आणि वेदला मी भरभरून आशीर्वाद देणार आहे. किती गुंता झालाय तो माळांचा. लय गुंता झालाय. दर वर्षाला 2 माळांची भरच पडते म्हणून गुंता झालाय. आता वाडा सजवायचा आहे सगळा, मला लागणारच ना. त्यात नली आणि वेदची लग्नानंतरची पहिली दिवाळी आहे. होय होय. सजू ना सजू. वाडा असा सजू ना वतनचाच वाडा गावात झगमग 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 दिसला पाहिजे. एक काम कर, तू ते गुंता सोडव, मी वरती कंदी लावून येतो. बर. मी लावतो इकडं. गुंता काढायला लागला मात्र काय नाही. सत्यवान चाललं. म्हणजे बरा आहेस ना? मला काय झालं? काय कधी कधी मध्येच तुझ्या आभाळाला डोळे फुटतात म्हणून विचार. जाऊ दे, तू लक्ष देऊ नकोस. सजावटीचं काम कुठपर्यंत आलंय? आता हे काही एवढ्या माळा लागल्या की मग झालीच सगळी तयारी. हो ना? अरे वा वा. उठणं घेतल्याशिवाय दिवाळी कशी साजरी होईल? उठणं तर लावावंच लागेल ना. ए चेंडू, त्या मला कळतं. तू शिकवायची गरज नाही. डायरेक्ट कसा घरात घुसलास तू चेंडू? अहो खोत काका, माझ्या आजीने खूप मेहनतीने उठणं बनवलंय. सुगंधी आहे, घ्या ना विकत. अरे शेण आणि माती घालून बनवलेलं उठणं आहे ते. असल्या घाणेरड्या वस्तू खोतांच्या वाड्यात वापरल्या जात नाहीत. चंदे, अहो पण एकदा वापरून तर बघा. तुला सांगितलं ना मी. तर एक तरी घ्या. अरे बोललो ना निघ निघ. खोत काका एक तरी घ्या ना. तुला सरळ सांगितलेलं कळत नाही का? निघ. सरांखोर बाबाराव, चेंडू सारख्या लहान मुलाशी असं वागावं? या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीचे परिणाम लवकरच भोगावे लागतील तुला. सत्यवान, चाललं. अख्ख्या वाड्याला या लाइटिंगच्या माळा लाव. हा. अख्ख्या गावात फक्त खोतांच्या वाड्याचा झगमगाट दिसला पाहिजे. होय ते. चेंडू, हे थांब थांब वेद थांब. हा चेंडूच आहे ना? चेंडू, काय झालं बाळा? रडतोयस का तू? डोळे पुस बघू आधी. मला सांग, कोणी काय बोललं का तुला? वेदच्या बाबांनी मला हाकलून दिलं वाड्यावरून. बाबांनी? शेंडूराव, काय बोलले बाबा? तुझे बाबा बोलले शेण आणि मातीची उठणे आम्ही नाही वापरणार, निघ इथून. माझी आजी खूप मेहनत करून हे उठणं बनवते, ते मी विकतो. तुझी आजी तर खूप छान उठणं बनवते. अरे उठण्यात शेणमध्ये कशाला कोण वापरेल? बाबा पण ना. चेंडूराव, तुम्ही कशाला मनाला लावून घेताय? मी तुमच्याकडून ना 5 पाकिटं विकत घेतो, चालेल?
खरंच किती झाले 5 पाकिटांचे? एक पाकिट 20 रुपयाला. अच्छा, म्हणजे 5 पाकिटांचे 100 रुपये आणि 100 रुपये तुम्हाला दिवाळी बोनस. बस आता खुश ना? आमची बाकीची पाकिट. थँक्यू. थांबा हा, तुम्ही माझ्याकडून 5 पाकिट घेतली की नाही, माझ्याकडून 1 पाकिट फ्री. हो का? अच्छा, म्हणजे दिवाळीचा बोनस तुम्ही आम्हाला देताय. कारण नली माझी छोटी बहीण आहे ना, म्हणून. जा. हा नली, माझ्या आजी जशी चोवून रगडून लावते ना, तशीच तू वेदला पण लाव. लावशील ना? बर. चोळून रगडून आहे का? हो, कसं? चोळून रगडून उठणं लावते. हा. वेद, चेंडू काय म्हणाला माहितीये ना? चांगलं रगडून रगडून उठणं लाव म्हणाला. आता तू तयारीत राहा. ऐकलंस ना वेद? मी आधीच सांगतोय, मला उद्या महत्वाचं काम आहे. मला सकाळी लवकर ऑफिसला पोहोचायचं. सत्यवान काका, तब्येत कशी आता तुमची? आता हाय, बरी आहे तब्येत. काळजी घ्या स्वतःची आणि आराम करत जा. हा हा, येते मी. होय. पिशव्याला जड दिसत्यात. मला दे, मला दे.